हिवरे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश. आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विशेष करून बारडळे खोऱ्यात केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन हिवरे येथील पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या खताळ यांच्या गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी 10:30 वाजता आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या कोरेगाव येथील कार्यालयात भाजपच्या राज्य परिषदेच्या सदस्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. राहुल बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, प्रगतशील शेतकरी हनुमंतराव जगदाळे, होलेवाडीचे सरपंच संतोष जाधव, भाजपचे कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह हिवरेचे माजी सरपंच अजित खताळ, सरपंच सुरेखा अजित खताळ यावेळी उपस्थित होत्या. अमोल लक्ष्मण खताळ, संतोष तात्याबा ठोंबरे, मोहन नारायण शेळके, चंद्रकांत अप्पा खताळ, गणेश निवृत्ती खताळ, रवींद्र विनायक खताळ व गणेश लक्ष्मण खताळ यांनी प्रवेश केला. त्यांच्या आणि त्यांच्या समवेत असलेल्या विकास सोसायटीचे चेअरमन शिवाजी खताळ, माजी चेअरमन दत्तात्रय खताळ, माजी सरपंच सुनील खताळ, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष तानाजी भिडे, माजी उपसरपंच सुधीर खताळ, विकास सोसायटीचे संचालक तात्याबा खताळ, गोपीनाथ खताळ, शरद खताळ, दत्तात्रय खताळ, पंढरीनाथ खताळ, नारायण खताळ, संतोष खताळ, मोहन खताळ, यशवंत खताळ यावेळी उपस्थित होते. डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आमदार महेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून हिवरे गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिला. आपल्या कोरेगाव तालुक्याचे लोकयुक्त आमदार माननीय महेशदादा शिंदे साहेब यांच्या विकास कामाच्या झंझावाताला स्मरून आणि ताईंचं जे काम चाललेलं आहे आपल्या भारतीय जनता पार्टीचं, त्या सगळ्यांचा हे करून हिवरे गावामधील ग्रामस्थ या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत. आमच्या गावचे कैलासवासी लक्ष्मण अप्पा खताळ हे माजी पंचायत समिती सदस्य होते. त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्याबरोबर असणारा सर्व ग्रुप या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश करतो आहे. आणि भविष्यामध्ये आमदार साहेबांच्या जे काम आहे त्या कामाला आणि जो विकास त्यांनी केलेला आहे गावामध्ये, त्यामुळं ही सर्व टीम अजूनही बरेचसे लोक राहिलेले आहेत ते सुद्धा हळूहळू या प्रवाहामध्ये येणार आहेत आणि आपल्या आमदार साहेबांचे हात अतिशय चांगल्या पद्धतीनं बळकट करणार आहे. आणि यानंतर मी गाव आणि तेथील सर्व प्रमुखांचं आज आमदार महेश दादा यांच्या परिवारात मनपूर्वक सर्वांचे स्वागत करतो. खरं तर आपल्याला माहिती आहे की आज आमदार महेश दादांची ओळख ही फक्त तालुक्यापुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढणारा शेतकऱ्यांचा त्यावरी म्हणून आज आमदार महेश दादांचा चेहरा आज महाराष्ट्रात पुढे येतो. मला सगळ्यांना माहीत असेल की सगळ्यात पहिलं तर साहेब निवडून आले त्यावेळी महाराष्ट्रात आनंद रस्ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावे म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत हा प्रश्न मांडून तो सुद्धा प्रश्न मार्गी लावला. आणि आत्ता शेतकऱ्यांच्या हिताचा जो अत्यंत जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता फुलशेतीचा, ज्यातून ह्या शेतकऱ्यांची खूप मोठी उन्नती होणार आहे. प्लॅस्टिक फुलांच्यावर बंदी केली आणि अशाच विविध ह्या मतदारसंघातल्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, आरोग्यावर लक्ष ठेवणारी एक आपली ही आमदार महेशदादांची फॅमिली आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आज गावोगावी सगळं आमदार महेशदादांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आज सगळेजण ह्या आपल्या संघटनेत सामील होण्यासाठी सर्वसामान्य इथं खरं तर गर्दी व्हावी लागलेली आहे. आज तुमच्या सगळ्यांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो. आमचा सरपंच अजित यानं आम्हाला आमच्या अमोलदादांची काल परवा ओळख करून दिली. खरं तर लक्ष्मण तात्यांची आमची चांगले संबंध होते आणि त्यांचं कार्य
ते त्या खोऱ्यामध्ये अत्यंत चांगलं आणि नामांकित होते. आज त्यांच्या आणि त्यांच्या सर्व साथीदारांच्या प्रवेशामुळं नक्कीच आज आपल्या शिवरेच नाही तर भाडळे खोऱ्यात आपली सगळ्यांची शक्ती वाढणार आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक इथं ताईंच्या मार्फत स्वागत करतो आणि आपल्या पाठीशी सर्व अडचणी तुमच्याबरोबर खंबीरपणे आम्ही आहोत हे इथं व्यक्त होतो आणि आपलं स्वागत करतो. या ठिकाणी अमोल लक्ष्मण खता हे माझे संतोष तात्याबा ठोंबरे, त्यानंतर मोहन नारायण शेळके,